जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज पुन्हा आपण एका म्युच्युअल फंडबद्दल बोलणार. म्हणजे त्या म्युच्युअल फंडचा आपण या ठिकाणी रिव्ह्यू करणार आहे. त्या म्युच्युअल फंडने कशा प्रकारचे रिटर्न दिले, जर कोणी मागील 10 वर्षांमध्ये या फंडमध्ये SIP केली असते किंवा लमसम गुंतवणूक केली असते तर कसे त्यांचे रिटर्न या ठिकाणी बनलेले असते, आणि जर आपल्याला भविष्यामध्ये पण यामध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर आपला कसा पैसा बनवू शकतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप करत जाऊ नका. असे गुंतवणुकीचे व्हिडिओ जे असतात ना ते तुम्ही नक्की बघितले पाहिजे. खूप साऱ्या व्यक्ती ह्याच ठिकाणी चुकत असतात. आपला मोठा पैसा जो बनवत असतो ना, इन्व्हेस्टिंगने बनवत असतो. ठीक आहे, म्हणजे जेव्हा आपण भविष्याचा विचार करतो, पुढील 10-15 वर्षांचा विचार करत असतो, त्याच ठिकाणी आपला मोठा पैसा बनवत असतो. त्यामुळे अशा गोष्टी नक्की बघितल्या पाहिजे तुम्ही. ठीक आहे, असे व्हिडिओ तर स्किप करायचे नसतात, पूर्ण बघायचे. तुम्हाला एकाच वेळेला लोड येत असेल बघण्यासाठी तर थोडं थांबून बघा, पण स्किप करत जाऊ नका. असं नाही की सुरुवातीचे 5 मिनिटे सोडून द्यायचे, मधले 5 मिनिटं पकडायचे आणि शेवटचे 5 मिनिटे. त्यापेक्षा नाही बघितलेलं बरं असतं, मग व्हिडिओ बघायचाच नाही. ठीक आहे, सुरुवात करायची. तुम्हाला वाटतं हा म्युच्युअल फंडचा व्हिडिओ बघू नका, त्याला बघूच नका मग, पण स्किप करू नका त्याला. ठीक आहे, तुम्हाला कन्सेप्ट जे आहे ना स्टेप बाय स्टेप समजतात जेव्हा तुम्ही व्हिडिओ सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत जेव्हा बघतात ना व्हिडिओला, कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होत असतात. तर आजच्या दिवशी जो मी फंड निवडलेला आहे तो म्हणजे मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंड. आता त्या अगोदर मी डिस्क्लेमर तुम्हाला देतो की मी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर नाही आहे. नाहीतर कोणी म्हणेल की हे म्हणणार की इथे तुम्ही म्युच्युअल फंडला बाय करा, माझ्या थ्रू बाय करा. तर तसं काही नाही आहे. आपण घरबसल्या म्युच्युअल फंड चालू करू शकतो. प्रत्येकाजवळ डीमॅट असतं, वेगवेगळे ब्रोकरेज प्लॅटफॉर्म असतात, ते तुम्हाला आजकाल सुविधा देतात. ठीक आहे ना, त्यांचं एक ॲप पण असतं, त्यामध्ये पण जाऊन तुम्ही SIP चालू करू शकतात किंवा लमसम गुंतवणूक करू शकतात. मी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर नाही आहे, अगोदरच सांगतो. ठीक आहे, तुम्ही पण याचा अभ्यास करायचा थोडा, नंतरच गुंतवणूक करायची. असं नाही मी व्हिडिओ बनवला म्हणजे ताबडतोब तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात केली, असं पण करायचं नसतं. त्याचा अभ्यास, कारण की म्युच्युअल फंड सिलेक्शन पण खूप गरजेचं असतं. ठीक आहे, त्या फंडचा परफॉर्मन्स कसा होता आणि कसा राहू शकतो हा अभ्यास असतो त्याचा पण. नाहीतर काही व्यक्ती मी बघितलेलं आहे स्वतः हे उदाहरणं, की एखाद्या लिक्विड फंडमध्ये गुंतवणूक करून दिली आणि रिटर्नच नाही तिथे. लिक्विड फंडमध्ये तुम्हाला रिटर्न येऊ शकत नाही, 4-5% रिटर्न येणार, आणि दुसरा फंड तुम्हाला 15-20% रिटर्न देऊन जातो. त्यामुळे म्युच्युअल फंड सिलेक्शन पण खूप गरजेचं असतं, समजलं. मग आज आपण जो फंड निवडलेला आहे ना तो म्हणजे मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंड. आपण जेव्हा पण म्युच्युअल फंडचं सिलेक्शन करतो ना, आपल्याला 2 प्लॅन दिसतात. एक असतो डायरेक्ट प्लॅन, आणि दुसरा प्लॅन जो असतो ना तो म्हणजे रेग्युलर प्लॅन. आता या दोघांमध्ये डिफरन्स काय असतो लक्षात घ्यायचा, हा डिफरन्स पण माहीत असला पाहिजे. आता डायरेक्ट प्लॅन आणि रेग्युलर प्लॅन या दोघांमधला डिफरन्स पण तुम्हाला समजला पाहिजे. आता डायरेक्ट प्लॅन आपण कशाला म्हणत असतो, आपल्याला कोणत्याही डिस्ट्रीब्युटरची गरज पडत नाही. डायरेक्ट प्लॅनमध्ये आपल्याला कोणत्याही डिस्ट्रीब्युटरची गरज पडत नाही. डिस्ट्रीब्युटर म्हणजेच काय, एजंट, एक मध्यस्थी व्यक्ती, त्याची आपल्याला गरज पडत नसते. मग आपण काय करत असतो, आपल्याकडे वेगवेगळे डीमॅट अकाउंट असतं बघा. कोणाकडे झेरोदा असतं, कोणाकडे एंजल वन, कोणाकडे ग्रो असतं. त्या प्लॅटफॉर्मवरती पण आपण SIP चालू करू शकतो किंवा लमसम गुंतवणूक करू शकतो. जसं झेरोदा झालं, झेरोदाचं झेरोदा कॉइन नावाचं ॲप आहे. त्यानंतर एंजलचं एंजल बीज नावाचं आहे. ग्रोमध्ये तर आपण डायरेक्ट करू शकतो. असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म असतात, त्यांच्यामध्ये जाऊन पण आपण SIP चालू करू शकतो म्युच्युअल फंडमध्ये. त्यामुळे आपण त्याला म्हणतो असतो डायरेक्ट प्लॅन. आणि रेग्युलर प्लॅन जो असतो ना, त्या ठिकाणी आपल्याला एका मध्यस्थीची गरज पडत असते. मग ती मध्यस्थी व्यक्ती कोण, डिस्ट्रीब्युटर असतो किंवा एखादी बँक पण असू शकते. बहुतेक व्यक्ती जातात SBIमध्ये बघा, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जाणार आणि त्यांचं एक वेगळं काउंटर असतं. तिथे बोलणार की मला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची. मग ते तुम्हाला प्लॅन सांगतात, SBI स्मॉल कॅप घ्या, SBI मिड कॅप घ्या, अशा पद्धतीने सांगतात ते तुम्हाला. म्हणजे ही जी बँक असते ना, ही एक प्रकारे एजंटचं काम करते, मध्यस्थीचं काम करते. मग ही मध्यस्थीचं काम करते तर हिला कमिशन मिळणारच. ते असं तर काम करणारच नाही ना, ते काय कमिशन घेणार आहे. आता हे कमिशन कोणाकडून जाणार, आपल्याकडूनच जाणार आहे. मग हे कसं जाणार, एक्सपेन्स रेशोच्या माध्यमातून. एक्सपेन्स रेशो जो म्युच्युअल फंडचा एक्सपेन्स रेशो असतो ना तो, म्हणजे जर भविष्यामध्ये माझे एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये 14% रिटर्न बनले, ॲन्युअलाइज रिटर्न वार्षिक. आता इथे जर एक्सपेन्स रेशो हा जास्त असला कमी असला त्याचा परिणाम होत असतो. जर माझा फंडचा एक्सपेन्स रेशो कमी असेल तर माझे रिटर्न जास्त बनणार. जर हा एक्सपेन्स रेशो जास्त जर असेल तर माझे रिटर्न भविष्यात कमी होऊन जाणार. जेव्हा आपण डिस्ट्रीब्युटरकडे जातो, त्यांच्या थ्रू जेव्हा आपण म्युच्युअल फंड चालू करतो ना,
तर 1-1.5% फरक पडत असतो. 1%, 1.5% असा थोडासा डिफरन्स पडतो. मग त्याचा परिणाम आपल्या या म्युच्युअल फंडवरती होणार. जर एक्सपेन्स रेशो जास्त, ज्या ठिकाणी माझे 14% रिटर्न बनायचे होते ते बनणार 13%. परिणाम झाला ना, तुम्ही म्हणणार 1% काहीच नाही, काय अडचण नाही. 1% म्हणजे कमी नाही झाले. तुम्ही जर कॅल्क्युलेशन केले ना, हे 1% पण खूप होत असतात. आपण प्लॅन कोणता निवडायचा असतो मग? डायरेक्ट प्लॅन. आपण घर बसल्या डायरेक्ट प्लॅनमध्ये गुंतवणूक करू शकतो. रेग्युलर प्लॅनसाठी आपल्याला या डिस्ट्रीब्युटरची गरज पडत असते, एजंटची, मध्यस्थीची. ही गोष्ट सर्वांना समजलेली असेल. आता मी तुम्हाला मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंडची थोडक्यात माहिती देतो. हा मिड कॅप कॅटेगरीमधला फंड आहे. याने कसे रिटर्न दिलेले होते, याचा एक्सपेन्स रेशो किती, बेंचमार्कसोबत जर याचं कंपॅरिझन केलं तर याचे रिटर्न कसे बनलेले होते ते मी तुम्हाला दाखवतो. आता हा बघा, मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंड ग्रोथ. आता इथे 2 तुम्हाला ऑप्शन दिसत असतील बघा, एक रेग्युलर आणि एक डायरेक्ट. लक्ष द्या, इथे एक्सपेन्स रेशोचा किती फरक पडतोय. आता मी इथे रेग्युलर प्लॅन या ठिकाणी सिलेक्ट केला. रेग्युलर प्लॅन. जसं मी डिस्ट्रीब्युटरकडे गेलो, त्यांना सांगितलं की मला मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंडमध्ये गुंतवणूक करायची. ते तुम्हाला SIP चालू करून देणार या फंडमध्ये. मग त्याचा एक्सपेन्स रेशो असतो तो बघायचा असतो. ज्या ठिकाणी एक्सपेन्स रेशो जास्त तिथे आपले रिटर्न थोडे कमी बनतात रिटर्न पण थोडे कमी बनणार. ठीक आहे. मग आता इथे एक्सपेन्स रेशो बघा, या फंडचा एक्सपेन्स रेशो तुम्हाला दिसेल 1.69%, 1.69 हे दिसतंय तुम्हाला. हा एवढा त्याचा काय झाला एक्सपेन्स रेशो, हा जास्त आहे. आता हा रेशो जो असतो ना, एक्सपेन्स रेशो, नेहमी बघा तुम्ही पण जेव्हा फंडचं सिलेक्शन करणार ना, एक्सपेन्स रेशो बघायचा तो 1पेक्षा कमी असायला हवा. 1पेक्षा तो कमी असला पाहिजे. ठीक आहे ना. मग ह्या रेग्युलर प्लॅनमध्ये काय होतंय, हा एक्सपेन्स रेशो आपल्याला जास्त दिसतोय. बरोबर. आता मी डायरेक्ट प्लॅन सिलेक्ट करतो. इथे बघा, आता मी डायरेक्ट प्लॅन सिलेक्ट केलेला आहे. इथे दिसेल तुम्हाला, हा डायरेक्ट प्लॅन सिलेक्ट केला. आता तुम्ही बघा इथे एक्सपेन्स रेशो तुम्हाला किती दिसतोय बरं, 0.61%. म्हणजे डिफरन्स किती पडतोय, जवळजवळ 1%चा डिफरन्स पडतोय. रिटर्न भविष्यात तुमचे 1% रिटर्न कमी होणार, लक्षात घ्या. परिणाम होतो याचा खूप. मग इथे एक्सपेन्स रेशो पण तुम्हाला कमी दिसतोय बघा, 1पेक्षा कमी आहे. 0.61% म्हणजे हा एक्सपेन्स रेशो कमी झाला. याची फंड साईज AUM, याला आपण म्हणत असतो असेट अंडर मॅनेजमेंट, 12,627 करोड ही त्याची फंड साईज आहे मोतीलाल ओसवाल मिड कॅपची. हा डायरेक्ट प्लॅन. आणि याची NAV जर बघितली ना आपण आत्ताच्या वेळेला 112 दिसणार तुम्हाला. तर इथे तुम्हाला फंड साईज पण चांगली दिसली, त्यानंतर एक्सपेन्स रेशो पण चांगला दिसला. म्हणजे काय, हा फंड आपल्यासाठी चांगला आहे. समजलं. मग याची जर आपण बेंचमार्कसोबत जर कंपॅरिझन केली, जसं आपले इंडेक्स असताना निफ्टी 50 इंडेक्स, निफ्टी 100, निफ्टी 150 असे इंडेक्स जे असतात त्यांच्यासोबत जर कंपॅरिझन केली आपण, तर या फंडने किती जास्त रिटर्न दिले, वार्षिक रिटर्न किंवा जेव्हापासून हा फंड लॉन्च झालेला आहे तेव्हापासून याचे रिटर्न ते आपण बघूया. आता हा फंड आहे, याने 1 वर्षामध्ये 70% रिटर्न दिले मोतीलाल ओसवाल मिड कॅपने. आणि जो बेंचमार्क याचा कोणता आहे, निफ्टी मिड कॅप 150, जो आपण इंडेक्स लावतो बघा आपल्या वॉचलिस्टमध्ये, निफ्टी मिड कॅप 150, हे ट्राय लिहिलेलं असतं. इथं ट्राय लिहिलेलं असतं बघा. याचा अर्थ काय होता असतो, टोटल रिटर्न इंडेक्स. इंडेक्सचे जे रिटर्न असतात ना ते इथे दिलेले असतात. आता तुम्हाला समजेल की ह्या निफ्टी मिड कॅप 150 इंडेक्सने 55% रिटर्न दिले. आणि मी या स्कीममध्ये गुंतवणूक केलेली होती, म्हणजे या म्युच्युअल फंडमध्ये मी गुंतवणूक केलेली होती, त्या फंडने मला 70% रिटर्न दिले. या इंडेक्सपेक्षा आपले रिटर्न जास्त बनतं. इथे 70% रिटर्न आपण 1 वर्षामध्ये घेतले. याच्यामध्ये समजतंय ना सर्वांना तुम्हाला. इथे काय याच्यामध्ये आपले रिटर्न बनत आहे, याच्यामध्ये रिटर्न आपले चांगले बनत आहे. आणि हा जो फंड आहे ना, याने जवळजवळ 95% गुंतवणूक याने ते इक्विटीमध्ये केलेली आहे. हे बघा, प्रत्येक म्युच्युअल फंड जो असतो ना कॅटेगरीचा, एखादा मिड कॅपचा असू द्या, स्मॉल कॅपचा किंवा लार्ज कॅपचा, हे वेगवेगळ्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करत असतात. मिड कॅपमध्ये करणार, स्मॉल कॅपमध्ये करणार, लार्ज कॅपमध्ये करणार, काही बॉन्डमध्ये पण करत असतात. ठीक आहे, बॉन्डमध्ये पण गुंतवणूक होत असते. काही पैसा रिझर्व्ह ठेवत असतात. अशा पद्धतीने बॉन्डमध्ये पण एक म्युच्युअल फंड गुंतवणूक करू शकतो. मग यांचं जवळजवळ 95% गुंतवणूक आहे ना इक्विटीमध्ये, स्टॉकमध्ये गुंतवणूक केलेली या फंडने. हा जो ग्राफ आहे, ही वरची ब्ल्यू लाईन तुम्हाला दिसते ना, ही या फंडची मोतीलाल ओसवाल मिड कॅपची, आणि खालची जी लाईन दिसते ना तुम्हाला, ही निफ्टी मिड कॅप 150 या इंडेक्सची. दोघांची कंपॅरिझन करा, तुम्हाला हा ग्राफ वाढताना दिसतोय. हा
वरचा, आणि खालची लाईन तुम्हाला थोडी फ्लॅट दिसते. याने पण रिटर्न दिले 55% एका वर्षामध्ये, खूप झाले. हे पण रिटर्न कमी नाही आहे. आपण बँकेत FD करतो, आपल्याला 60% रिटर्न मिळतात. कंपॅरिझन करा तुम्ही, मिळतात की नाही? मिळतात. इथे बघा 70% रिटर्न मिळत आहे, इथे आपल्याला 70% मिळत आहे. ही कंपॅरिझन प्रत्येकाने करायची असते, समजलं का? इथे तुम्हाला हा ग्राफ वरतीच जाताना दिसतोय, म्हणजे इंडेक्सपेक्षा, म्हणजे ह्या बेंचमार्कला पण बीट करतोय. हा जो म्युच्युअल फंड आहे ना मोतीलाल ओसवाल मिड कॅप, हा ह्या बेंचमार्कला पण बीट करतोय, चांगले रिटर्न तो देतोय, हे आपल्याला यावरून समजतं. या फंडने एका वीकमध्ये किती रिटर्न दिले, एका महिन्यात किती रिटर्न दिले, 3 महिन्यात, 6 महिन्यांमध्ये, एका वर्षामध्ये, हे सर्व डाटा आपल्याला दिलेला आहे. पण आपल्याला बघायचं आहे की आत्तापर्यंत जेव्हापासून फंड लॉन्च झालेला आहे तेव्हापासून या फंडने आपल्याला किती रिटर्न बनवून दिले. एक असतात ॲब्सोल्यूट रिटर्न आणि एक असतात ॲन्युअलाइज रिटर्न. जर मी या फंडमध्ये 15,000 रुपये, 20,000 रुपये गुंतवले होते, तर त्यांनी मला आत्तापर्यंत किती रिटर्न दिले, हे टोटल रिटर्न, ॲब्सोल्यूट रिटर्न. म्हणजे इथे आपल्याला दोन्ही रिटर्न दिलेले असतात, एक ॲब्सोल्यूट रिटर्न आणि एक ॲन्युअलाइज रिटर्न. हा आकडा पण तुम्ही इथे बघू शकतात. मग आपण जर गेलो आत्ता बघितलं, जेव्हापासून फंड लॉन्च झालेला होता आत्तापर्यंत त्याने किती रिटर्न दिले, आपल्याला बघायचं असतं ॲन्युअलाइज रिटर्न. ॲब्सोल्यूट रिटर्न बघण्याची गरज नाही, बघितलं तरी चालतील. 1000% रिटर्न दिलेले ॲब्सोल्यूट रिटर्न जेव्हापासून फंड लॉन्च झालेला होता, समजलं का? सिन्स इन्सेप्शन इथे दिलेलं आहे बघा. आणि त्यानंतर ॲन्युअलाइज रिटर्न जर बघितले ना, याचे ॲन्युअल रिटर्न जर बघितले ना आपण 26%. ठीक आहे. एखाद्याने 1,00,000 रुपयांची गुंतवणूक केली, त्याचा किती पैसा बनेल, एखाद्याने 10,00,000 रुपये गुंतवले, किती पैसा बनेल, हे तुम्हाला समजेल. आता इथे मी तुम्हाला कॅल्क्युलेशन पण करून दाखवेल. 5 वर्षांमध्ये तुमचे ॲब्सोल्यूट रिटर्न किती बनले, 5 वर्षांमध्ये तुमचे ॲन्युअलाइज रिटर्न किती बनले, हा आकडा इथे दिलेला असतो. हे रिटर्न खूप छान आहे. मी तर म्हणतो कोणताही फंड असू द्या, कोणत्या कॅटेगरीतला असू द्या, त्या फंडने जर तुम्हाला ॲन्युअलाइज रिटर्न 14% ते 15% जरी दिले तरी खूप होतात, खूप झाले. ज्याचा खूप पैसा बनत असतो, 15%ने पण आपला भविष्यामध्ये ना खूप पैसा बनतो. या फंडने तर 26% रिटर्न दिलेले. कॅल्क्युलेशन करायचं, मी तुम्हाला ना इथे SIP कॅल्क्युलेटरमध्ये किमती टाकून दाखवेल, तेव्हा समजेल तुम्हाला. आता ह्या फंडचा पोर्टफोलिओ जर आपण बघितला, टॉप 10 स्टॉक जर बघितले, कारण की एक म्युच्युअल फंड कंपनी जी असते ना, असेट मॅनेजमेंट कंपनी, तिचा फंड मॅनेजर असतो आणि त्याच्यामधला पर्टिक्युलर जो फंड असतो त्या AMC मधला. जर मी म्हटलं की मोतीलाल ओसवाल ही काय झाली, एक AMC झाली. आता त्या AMC मध्ये पण अनेक प्रकारचे फंड असतात, मिड कॅप कॅटेगरी, लार्ज कॅप, त्यानंतर इंडेक्स फंड पण असू शकतात त्याच्यामध्ये. सर्व कॅटेगरी सर्व येणार या AMCच्या. मग हा जो फंड आहे आपला मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंड, याच्यामध्ये असलेले स्टॉक कोणते, म्हणजे या फंडचा पोर्टफोलिओ झाला तो. जसं आपण पोर्टफोलिओ बनवतो ना आपला, त्याच्यामध्ये 15-20 स्टॉक असतात बघा, बास्केट ऑफ स्टॉक आपण त्याला म्हणत असतो, तसाच एका फंडचा असतो तो. आता हे रिटर्न आपले कसे कॅल्क्युलेट होतात, मग या स्टॉकवरूनच होत असतात. स्टॉकच्या किमती खालीवर जेव्हा जाणार आहे, मी तुम्हाला इंडेक्समध्ये सांगत असतो बघा, आपला इंडेक्सवरती केव्हा जाणार, जेव्हा त्या इंडेक्समधले स्टॉक जे असतात ते वरती जाणार. इंडेक्स काय असतो, एक इंडेक्स आहे आपला निफ्टी 50 इंडेक्स. काय आहे तो पोर्टफोलिओच एक, त्याच्यामध्ये 50 स्टॉक असतात. ते ज्या पद्धतीने चालणार स्टॉक, त्या पद्धतीने आपला एक इंडेक्स चालत असतो. तशाच पद्धतीने इथे पण असतं. जसे या फंडमधले स्टॉक असतात ना खालीवर जाणार, तशाच पद्धतीने आपल्याला इथे रिटर्न पण मिळत असतात. मग बघा, हे टॉप 10 होल्डिंग जर बघितली ना ह्या फंडची, जिओ फायनान्शियल, वोडाफोन, पर्सिस्टन्स सिस्टम, कल्याण ज्वेलर, झोमॅटो, 2B इन्व्हेस्टमेंट, अजून पण स्टॉक आहे याच्यामध्ये. ही टॉप होल्डिंग आहे, म्हणजे बघा यांचं वेटेज जास्त आहे. हे जे स्टॉक असतात ना यांचं वेटेज जास्त, सर्वात जास्त वेटेज असलेले स्टॉक जे आहेत ना ह्या फंडमध्ये आहेत. आणि चांगल्या कंपनी, आपल्याला पण माहिती आहे. तुम्हाला इक्विटी जर होल्ड करायची असेल ना, तिथे तुम्ही थोडं लॉजिक लावू शकतात काही गोष्टींचं, की मला ज्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करायची आहे ना त्याच्यामध्ये म्युच्युअल फंडची होल्डिंग आहे का, ते तुम्ही बघू शकतात. त्याच्यासाठी काय बघायचं असतं, तुम्ही शेअर होल्डिंग पॅटर्न जो असतो ना तो बघायचा असतो. FIची होल्डिंग आहे का, DIची होल्डिंग आहे का. आता DI म्हणजे काय आलं, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन. डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन म्हणजे ते म्युच्युअल फंड कंपनी आल्या, बरोबर आहे ना. आता ते काय डायरेक्ट गुंतवणूक करणार नाही, त्याचे फंडामेंटल बघणार, टेक्निकल बघणार, त्यानुसार ते गुंतवणूक करत जाणार. मग ते चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्येच पैसा गुंतवत असतात. तुम्हाला ह्या दिसणार कंपन्या, मग बघा कल्याण ज्वेलर, झोमॅटो, 2B इन्व्हेस्टमेंट, कोफोर्ज, पॉलिकॅप, KPIT, बाळकृष्णा, ह्या टॉप 10 कंपन्या, यांचं वेटेज या मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंडमध्ये जास्त आहे. पूर्ण डिटेल पोर्टफोलिओ दाखवतो मी तुम्हाला. आता हा फंड आहे, याचा हा कंप्लीट पोर्टफोलिओ झाला.
मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंडचा कंप्लीट पोर्टफोलिओ तुम्हाला पर्सेंटेजनुसार होल्डिंग पण दिसेल बघा, कोणत्या स्टॉकची किती होल्डिंग आहे ह्या फंडमध्ये. सर्व कंपन्या, व्होल्टास, मॅक्स हेल्थकेअर, प्रेस्टीज, त्यानंतर दीपक नायट्रेट, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, BEL स्टॉक आहे बघा तो पण याच्यामध्ये, औरोबिंदो फार्मा, सुझलॉन, इंडस टावर, एंजल वन, चंबल फर्टिलायझर, दीपक फर्टिलायझर, हे असे स्टॉक तुम्हाला दिसणार आहे. ठीक आहे, हे वेटेज दिलेलं असतं कोणत्या स्टॉकमध्ये किती गुंतवणूक. आता ह्या फंडने काय केलेलं आहे, जिओ फायनान्समध्ये सर्वात जास्त वेटेज आहे त्यांचं. या कंपन्या पण छान आहे आणि याचे रिटर्न पण छान आहे. मग इथे ही जी म्युच्युअल फंड कंपनी असते याचे फंड मॅनेजर जे असतात ना, काही वेळेला प्रॉफिट बुक करणार, काही वेळेला टॉपअप करणार, चालू असतं बघा. असं नाही की म्युच्युअल फंडमध्ये एकदा गुंतवणूक करून सोडून दिली स्टॉकची म्हणजे ते तसेच राहणार नाही, ते विड्रॉ पण करत जाणार आहे. ठीक आहे ना, तिथे टाकत पण जाणार पैसा आणि विड्रॉ पण करत जाणार. अशा पद्धतीने काम चालतं. तुम्ही जेव्हा शेअर होल्डिंग पॅटर्न बघाल ना, तिथे बघा काही स्टॉकमध्ये FIDI जे असतात ना, त्यांची होल्डिंग कमी करत असतात बघा. कमी म्हणजे काय, सेल करतात, ते स्टेक सेल करतात, पुन्हा बाय पण करू शकतात. समजलं का, ते बाय पण करू शकतात. अशा पद्धतीनेच काम चालतं म्युच्युअल फंडमध्ये. मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंड जो आहे ना, त्याची ही स्टॉकमध्ये असलेली होल्डिंग ही पण तुम्ही बघितली आणि त्याचे रिटर्न पण तुम्ही बघितले, खूप छान आहे. समजलं. आता मी तुम्हाला काही ना कॅल्क्युलेशन करून दाखवतो. कॅल्क्युलेशन केलं ना समजतं माणसाला की आपले किती रिटर्न बनवू शकतात, किती बनलेले असते. ही कंपॅरिझन आपण करायची नेहमी. ठीक आहे ना, त्यासाठी आपण SIP कॅल्क्युलेटरमध्ये जाऊ. समजलं. दोन्ही पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करणार की तुम्ही मागच्या 10 वर्षांमध्ये म्हणजे 2014 साली ह्याच फंडमध्ये 1,00,000 रुपयांची गुंतवणूक केलेली असते. कोणाला वाटलं की मला काय करायचं, पैशांची गरज नाही आहे, मी 1,00,000 रुपये काय करतो, या म्युच्युअल फंडमध्ये टाकून देतो, इन्व्हेस्ट करतो, मला 10-15 वर्ष पैशांची गरज नाही, ते पण रिटर्न आपण बघू किती बनले. ते 1,00,000चे किती झाले, 5,000 रुपयांची SIP केलेली होती चालू, तर आता किती पैसा बनला असता. तशाच पद्धतीने तुम्ही पुढचं पण कॅल्क्युलेशन करू शकतात. हे फक्त मी उदाहरण देतो तुम्हाला. जेवढे रिटर्न आजपर्यंत दिलेले फंडने आता पुढे पण देईल का, कमी होऊ शकतात. जसं आपण 25-26% रिटर्न बघतोय ना, ते 22-23 पण होऊ शकतात. ठीक आहे, ते 20 वरती पण येऊ शकतात, पण एक अंदाज लावायचा असतो आपण. ठीक आहे. आता हे कॅल्क्युलेशन आपले कसे, या फंडने जो परफॉर्मन्स केलेला आहे आतापर्यंत त्यानुसारच कॅल्क्युलेट होऊन येणार आहे. आपण मागे पुढे पकडायचं की एवढे रिटर्न आपले बनू शकतात त्याच्यामध्ये. समजलं. मी 1,00,000 रुपयांची रक्कम गुंतवली 2014 साली. समजलं. आपण इथे टाकूया आता 1,00,000 रुपये. इथे टाकूया आपण 1,00,000 रुपये. 1,00,000 रुपये मी या फंडमध्ये गुंतवले. कोणत्या साली, 2014 साली. साल आपण टाकूया 2014 साली. समजा 1 तारीख होती, त्या दिवशी मी काय केलं, 1,00,000 रुपयांची रक्कम गुंतवली लमसम, 10 वर्षांसाठी विसरून गेलो. आणि ह्या वेळेला मी बघतो रिटर्न किती झाले, तर आपल्याला काय करायचं, मग त्याचं कॅल्क्युलेशन करायचं. इथे हे बघा, हे कॅल्क्युलेशन होऊन या ठिकाणी आलेलं आहे, इथे दिसेल तुम्हाला. ही 1,00,000 रुपयांची गुंतवणूक जी होती ती झाली 7,98,865. तुम्हाला प्रॉफिट किती मिळालं, 6,98,865. हे तुमचं काय झालं, प्रॉफिट. हे काय झालं, ॲब्सोल्यूट. याला काय म्हणतात, ॲब्सोल्यूट रिटर्न म्हणतात, 698%. आणि हे ॲन्युअल रिटर्न किती तुम्हाला मिळाले, 22%. म्हणजे जवळजवळ 23% आसपास आहे ॲन्युअलाइज रिटर्न जर बघितले त्या तारखेपासून. त्या तारखेपासून तर ह्या तारखेपर्यंत हे रिटर्न निघाले. बघा मग पैसा किती बनलेला आहे, पैसा किती बनलेला आहे. हे तर 1,00,000चं उदाहरण दिलं. तुम्ही याच ठिकाणी जर 10,00,000 रुपये टाकले तर ती रक्कम होते किती. किती छान रिटर्न या फंडचे. मी केलेली होती लमसम गुंतवणूक. एखाद्या व्यक्तीने काय केलं, SIP केली. आपण SIPद्वारे बघूया किती रिटर्न बनत आहे. आता मी चालू केली SIP 5,000 रुपयांची 2014 साली. 5,000 रुपयांची SIP चालू केली. किती तारखेला, इथे 2014मध्येच. 2014मध्ये 1 तारखेला मी 5,000 रुपयांची SIP ह्याच फंडमध्ये चालू केली. बरोबर आहे ना. आणि SIP एंड केली ह्या दिवसाला. आज किती, 27 तारीख, 26 तारखेला एंड केली. या ठिकाणी दिसेल आता तुम्हाला 6,05,000ची तुमची गुंतवणूक झाली. आणि त्याची व्हॅल्यू जेव्हा तुम्ही रिडीम करणार आहे किंवा आत्ताच्या वेळेला बघितलं, तुमचा बनला किती पैसा बघा, 23,53,371. किती, 23,53,371 ही अमाऊंट तुमची तयार झाली. म्हणजे 6,00,000चे तुमचे 23,00,000 रुपये तयार झाले. प्रॉफिट किती मिळालं आहे, 17,48,371. हे रिटर्न बनले तुमचे 25. तुम्ही जर SIP केलेली असते तर, SIP केली तर तुमचे रिटर्न एवढे बनले 25.44%. मग हे कमी झाले का सांगा. मी हे 5,000चं उदाहरण घेतलं. मी जर 10,000चं उदाहरण घेतलं, 10,000 रुपयांची मी SIP केलेली ते. आता ही बघा, आता माझी इन्व्हेस्टेड अमाऊंट किती झाली,
इन्व्हेस्टेड अमाऊंट बघा 12 लाख रुपयांची, 12,10,000 रुपये. आणि माझा पैसा किती बनतो आहे? 47 लाख. प्रॉफिट मला जवळजवळ 35 लाखांच्या आसपास मिळतं आहे. रिटर्न तर तेच राहणार आहे आपले. म्हणजे पैसा असा ग्रो होतो आहे, रिटर्नवरती असतं किती रिटर्न देतो आहे तो फंड. आता तेवढेच देईल का? कोणी म्हणणार इथं 25% मला दिसतं आहे ॲन्युलाइज रिटर्न, तेवढेच मिळतील का? गॅरंटी नसते तेवढेच मिळणार. हे कमी जास्त होत असतात. हे तुम्हाला 25.44 दिसत आहे ना, ते 27 पण होऊ शकतात, 26 पण होऊ शकतात, किंवा हे 25 दिसत आहे तुम्हाला ते 22% पण येऊ शकतात आणि 20% पण येऊ शकतात. मग आपण थोडं मागे पुढे बफर ठेवायचं असतो त्याच्यामध्ये, समजलं का? पण ह्या फंडचा परफॉर्मन्स जर बघितला आपण किती छान आहे तुम्ही सांगा. ज्या व्यक्तीने लमसम केली त्याचा पण पैसा बनतोय, ज्या व्यक्तीने SIP केली तिचा पण पैसा बनतोच आहे. याच्यामध्ये फंडवरती डिपेंड करतो तुम्ही जो फंड निवडताय तो कसा आहे. बहुतेक जणांचं बघितलेलं आहे मी, हे बघा तुम्ही पण बघितलेलं असणार. मी माझ्या डोळ्यांसमोर ते फंड बघितलेले, पोर्टफोलिओ बघितलेले. कोणत्या फंडमध्ये गुंतवणूक केली? लिक्विड फंड, डेट फंड. माहीतच नाही ना काय, फक्त जायचं. कोणीतरी म्हणतं इथं सेफ गुंतवणूक असते, मार्केट खाली पडलं तरी निगेटिव्ह होत नाही रिटर्न. पण तुम्हाला हे माहीतच नसतं लिक्विड फंड काय असतात, डेट फंड काय असतात, त्यांचा पैसा कोणत्या ठिकाणी लागतो हे माहीतच नसतं. तुम्हाला माहिती आहे इथे सेफ आहे, फक्त पैसा मार्केट खाली आलं तरी निगेटिव्ह होत नाही. अहो पण इथे फक्त तुम्हाला 4 ते 5% रिटर्न मिळत आहे, 6%, 60 मिळत आहे, असे रिटर्न मिळत आहे तुम्हाला. पण जेव्हा तुम्ही अशा फंडमध्ये जात असतात या असे रिटर्न मिळतात तुम्हाला. किती पटीने जास्त रिटर्न हे बघत नाही तुम्ही. हा अभ्यास नक्की असला पाहिजे. मला एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची होती की आपण जो म्युच्युअल फंड निवडतोय त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, कसा होता आणि कसा राहू शकतो हे आपण नक्की बघितलं पाहिजे. त्याचा एक्सपेन्स रेशो असतो ना फंडचा, तो पण नक्की बघितला पाहिजे, जेणेकरून आपले रिटर्न बनणारे असतात ना भविष्यातील ते चांगले बनले पाहिजे. आपण पैसा का गुंतवतो? तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये SIP का करतात? त्यानंतर तुम्ही लमसम गुंतवणूक का करत असतात? त्याचं कारण काय की भविष्यामध्ये पुढचे 10-15 वर्ष जे आहेत ना, माझा पैसा वाढेल, मला परतावा चांगला मिळेल, त्याची कंपाऊंडिंग चांगली होणार आहे. मग ही केव्हा होणार? जेव्हा तुमचे हे रिटर्न जास्त असणार तेव्हा. त्यासाठीच तर करतो ना आपण गुंतवणूक. म्युच्युअल फंडमध्ये 14-15 इझिली मिळून जातात कोणत्याही फंडमध्ये. डेट फंड त्यानंतर लिक्विड फंड जर सोडले ना तर बाकी फंडमध्ये 14-15% वरती रिटर्न आरामात मिळून जातात. पण फंड सिलेक्शन महत्त्वाचं आहे, त्याचा एक्सपेन्स रेशो महत्त्वाचा असतो. तुम्ही प्लॅन कोणता निवडला तो पण महत्त्वाचा असतो. चुकीचा प्लॅन निवडून तुम्ही भविष्यातले रिटर्न कमी करून टाकतात. आता हेच रिटर्न तुम्हाला 25% दिसत आहे ना, हे जर 24% आले तर 1% परिणाम होतोय ना तुमच्या फंडवरती. हाच जर रेग्युलर प्लॅन असला तर तुमचा 1% रिटर्न कमी होत आहे. म्युच्युअल फंडसाठी ते खूप झाले, कंपाऊंडिंग करत गेलो ना तो पैसा खूप होतो. त्यामुळे 1%ला हलक्यात घ्यायचं नसतं म्युच्युअल फंडमध्ये, समजलं? तर आज आपण मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंडचा या ठिकाणी रिव्ह्यू केलेला होता. सर्व गोष्टी मी तुम्हाला समजून सांगितल्या की जेव्हापासून फंड लॉन्च झाला त्याचे रिटर्न किती होते, ॲब्सोल्यूट रिटर्न, ॲन्युलाइज रिटर्न, त्याचा एक्सपेन्स रेशो, फंडचा जो पोर्टफोलिओ त्याच्यामध्ये असलेले स्टॉक आणि काही कॅल्क्युलेशन तुम्हाला या ठिकाणी मी करून दाखवले. आणि असे इन्व्हेस्टमेंटबद्दल व्हिडिओ असतात ना मी नेहमी घेऊन येत असतो. त्याचं कारण काय, लोकांना पण ह्या गोष्टी समजल्या पाहिजे. बहुतेक जणांना हे माहीत नाही, ते कोणत्याही ठिकाणी जाऊन गुंतवणूक करतात. आपण पण त्याचा अभ्यास करायचा. ज्या ठिकाणी आपल्याला पैसा लावायचा ना त्याचा अभ्यास असला पाहिजे. तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करा, गुंतवणूक करा, तिथे अभ्यास नक्की असलाच पाहिजे. अभ्यासाशिवाय ती गोष्ट करायचीच नाही. आपला कष्टाचा पैसा लागतोय, समजलं? व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे. व्हिडिओला कॉमेंट पण करत चला, एक छानशी कॉमेंट व्हिडिओला करायची आहे सर्वांनी. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. ठीक आहे, चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.